संगीताविषयी रवींद्रनाथ. लेखक डॉक्टर अशोक दामोदर रानडे. मूळ प्रसिद्धी लोकसत्ता दैनिकातील संगीत संगती लेखमाला, दिनांक 1 ऑक्टोबर 1994. हमारे के निभाई छवि से जाई आपनारे ए हमारे मन गलिए मन गलिए काज भूलिए संगे तोদের নিয়ে जाने हमारे के निबी भाई समेते जाए आपनारे हमारे তোরা কোন রূপের হাতে চলেছিস ভাবের বাটে, তোরা কোন রূপের হাতে চলেছিস ভাবের বাটে, পিছিয়ে আছি আমি আপন ভারে, তোদের ওই হাসি খুশি তোদের ওই হাসি খুশি দিবানিছি দেখে মন কেমন করে আমারে কে নিবি ভাই, ওই আমারে কে নিবি ভাই ছবিতে যাই আপনারে আমারে বাঁধা জুতে নিয়ে যা লুটে ফুটে, আমার এই বাধা জুটে নিয়ে যা লুটে ফুটে, পড়ে থাক মনের বোঝা ঘরের দ্বারে, যেমন ওই এক নিমেষে বন্যায় এসে ভাসিয়ে নে যায় বারাবারে আমারে কে নিবি ভাই, এত যে আনা গোনা কে আছে জানা শোনা, কে আছে নাম ধরে মোটাতে পারে, যদি সে বারে গেছে দাঁড়ায় হেসে চিনতে পারি দেখে তারে আমারে কে নিবি ভাই সবেতে যাই আপনারে, এত যে আনা গোনা কে আছে জানা শোনা, কে আছে নাম ধরে মোর ডাকতে পারে, যদি সে বারে গেছে দাঁড়ায় হেসে চিনতে পারি দেখে তারে. संगीताविषयी रवींद्रनाथ. भारतीय कला विचारकांमध्ये रवींद्रनाथ आणि रवींद्रांच्या कला विचारात त्यांचं संगीतविषयक चिंतन लक्षणीय. कारणं अनेक. एकतर भारतातील नवजागरणात बंगालनी आणि बंगालच्या आधुनिक वाटचालीत रवींद्रनाथांनी पुढाकार घेतला. शिवाय रवींद्रनाथांचं कलाजीवन संगीतानं विलक्षण समृद्ध केलं. आणि शेवटचं कारण म्हणजे कलाकार रवींद्रनाथांचा समीक्षकी निधडेपणा. आपली कला निर्मिती अखेरपर्यंत चालू ठेवणाऱ्या रवींद्रनाथांनी कलाविचारही समोर ठेवण्यात कच खाल्ली नाही. कलेविषयी कलाकार स्वतःच बोलू लागला की तो खास अंतर्दृष्टीने उजळून निघाल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच रवींद्रनाथांचा संगीत विचार रंजक, वेधक आणि बोधक वाटतो. रवींद्रनाथ हे ललित साहित्याचे जनक. म्हणून त्यांनी संगीताकडे एक साधन म्हणून पाहिलं, आपल्या निर्मिती प्रक्रियेत मदत करणारा एक घटक या धारणेतून. कवी असल्याकारणानं छंदशास्त्रीय अंगानेही त्यांनी संगीताची मदत घेतली.
गीतकार म्हणून काव्य आणि संगीताकडे बारकाईनं पाहणं त्यांना अपरिहार्य वाटलं. पद्य आणि गीतनाट्याबाबत नवी वाट चोखाळताना दोहोंचा विचार जरुरीचा ठरला. शिवाय एक शिक्षणशास्त्री, कलाविचारक आणि संस्कृतीचिंतक या नात्यानं मानवी व्यक्तिमत्वाच्या समग्र घडणीत संगीत महत्त्वाचे असा निष्कर्षही त्यांनी काढला. या सर्वांचा परिणाम म्हणून त्यांच्या संगीत विचारामागच्या प्रेरणा विविध आणि गुंतागुंतीच्या ठरल्या. भरीसभर त्यांच्या विलक्षण उद्योगीपणाची. त्यांना आळस माहीतच नसावा. गीतं, नाटकं, भाषणं, निबंध, परीक्षणं, पत्रव्यवहार, मुलाखती, संभाषणं वगैरे अनेक कालव्यातून त्यांनी आपला संगीत विचार खेळवला. जेमतेम 20शीत असताना म्हणजे 1881 पासून ते आयुष्याच्या अखेरपर्यंत जवळजवळ 50 वर्ष संगीत विचाराचा अग्नी त्यांनी प्रज्वलित ठेवला. छे, संगीत विचाराची फुलबाग बहरात ठेवली. আমি সংসারে মন দিয়েছিল, তুমি আপনিতে মন নিয়েছ। আমি সুখ বলে দুঃখ চেয়েছিল, তুমি দুঃখ বলে সুখ দিয়েছ। আমি সংসারে মন দিয়েছিল, তুমি আপনি সে মন নিয়েছ। ও হৃদয় যাহার কতখানে ছিল, শত স্বার্থের সাধনে গো, ও তাহারে কেমনে কুড়ায়ে আনিলে বাঁধিলে ভক্তি বাঁধনে। আমি সংসারে মন দিয়েছিল, তুমি আপনি সে মন নিয়েছ। ও সুখ সুখ করে দাঁড়ে দাঁড়ে মোরে কত দিকে কত খোঁজালে। ওগো তুমি যে আমার কত আপনার, এবার সে কথা বুঝালে। করুণা তোমার কোন পথ দিয়ে কোথা নিয়ে যায় কাহারে গো। আমি সহসা দেখিনু নয়ন মেলিয়ে এসেছি তোমারি দুয়ারে। আমি সহসা দেখিনু নয়ন মেলিয়ে এসেছি তোমারি দুয়ারে। আমি সংসারে মন দিয়েছিল, তুমি আপনি যে মন নিয়েছ। আমি সুখ বলে দুঃখ চেয়েছিল, তুমি দুঃখ বলে সুখ দিয়েছ। আমি সংসারে মন দিয়েছিল, তুমি আপনি হৃদয় যাহার কতখানে ছিল, শত স্বার্থের সাধনে গো, ও তাহারি কেমনে কুড়ায়ে আনিলে বাঁধিলে ভক্তি বাঁধনে। আমি সংসারে। 21 शीर्षकांखाली टागोरांचा संगीत विचार सोयीनं विभागता येतो. उदाहरणार्थ, संगीताचा उगम व प्रयोजन, संगीतातील सार्वत्रिक तत्वे, स्वरधून, स्वरसंवाद, वृंदगायन व वादन, राग, ताल वगैरे तांत्रिक अंगांचे स्वरूप, वाद्ये आणि मानवी आवाज,
संगीत लेखन म्हणजे नोटेशन, हिंदुस्थानी कला संगीत व त्यातील त्रुटी, गीत व गीतपरता, गद्य, पद्य, काव्य आणि गीत यांचे संबंध, अभिनय, नाट्य आणि संगीत, संगीताच्या कोटी, धर्म आणि संगीत, बंगाली संगीत, भारतीय संगीत आणि पाश्चात्य जग, आशियाई संगीत परंपरा, संस्कृतींचे परस्पर प्रभाव, संस्कृती, शिक्षण आणि संगीत, नागर आणि अनागर संवेदनशीलता, संगीताचे आश्रयदाते, नवे संगीत, आधुनिक संगीत आणि संगीतकार इत्यादी इत्यादी. प्रस्तुत विभागातील मतांची नुसती ओळख करून द्यायची म्हटली तरी दमछाक होईल, पण ही शीर्षकं नोंदण्यामागचा हेतू इतकाच की भारतीय संगीत विचारकांनी रवींद्रनाथांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही हे लक्षात यावं. त्यांच्या एकंदर भूमिकांचे काही विशेष टिपण्यासारखे आहेत. संगीताच्या भावनिक बाजूवर टागोर भर देतात. हिंदुस्थानी रागसंगीताचाही याला अपवाद नाही असं ते न कंटाळता बजावतात. मात्र वैयक्तिक भावभावनांपासून मुक्ती हेच संगीताचं उद्दिष्ट असंही ते वारंवार स्पष्ट करतात. हर्बर्ट स्पेन्सरच्या पावलावर पाऊल टाकणाऱ्या त्या काळच्या अनेक विचारवंतांप्रमाणेच रवींद्रनाथही भावोद्रेकातून भाषा आणि संगीत जन्मतात असं प्रतिपादन करतात. श्रुती, वाद्यचर्चा, रागव्याकरण इत्यादी खास करून शास्त्रोक्त बाबी किंवा संगीताच्या सौंदर्यविषयक उपपत्तींना जमेला धरून रवींद्रनाथांचा संगीत विचार चालतो असं भासत नाही. टागोरांची संगीत चिंता मुक्त विचारासारखी वाटते. त्यात बौद्धिक तीक्ष्णता, व्याकरणिक विद्वत्ता किंवा वैचारिक पांडित्य नाही. पर्यायाने परस्पर विरोधी मतं व्यक्त करण्यास ते मागे पुढे पाहत नाहीत. तर्कशुद्ध बौद्धिक सिद्धांतांपेक्षा नव्या भावनिर्भर कल्पनांचं अस्थिर लावण्य त्यांना अधिक हवंहवंसं वाटतं. उपमा उत्प्रेक्षातून आपला विचार व्यक्त करण्यात त्यांना बरेचदा समाधान वाटतं. त्यांच्या संगीतशास्त्रीय विचारांचं अधूपण यामुळे झाकलं जातं आणि टागोरांची याविषयी तक्रार नाही, कारण उपपत्तींचे इमले उभारण्यात त्यांना रस नाही. कलाकार स्वतः विचार मांडू लागला की विशिष्ट वैचारिक भूमिका कसोशीनं तपासण्याऐवजी विशिष्ट प्रकारच्या कृतीची, विशिष्ट प्रकारच्याच कलेची तरफदारी करू लागण्याचा धोका संभवतो. टागोरांचेही असेच झाले आहे. असो, शीतावरून भाताची परीक्षा करण्याकरता त्यांचे काही निष्कर्षरूप विचार इथे नोंदवतो. शास्त्रांमध्ये जसे गणित तसे कलांमध्ये संगीत. सर्व अभिव्यक्तींचे मूलतत्व संगीत होय. नियमबद्धतेमुळे रागसंगीतात वैयक्तिक निर्मिती क्षमतेस न्याय मिळत नाही, कारण काहीही गायले तरी कोणत्या तरी एखाद्या रागाचा शिक्का मारून आविष्काराची बोळवण होते. रागनामे म्हणजे प्रारंभिक नोटेशनच. आपली तोडी किंवा पूर्वी रागिणी साऱ्या विश्वाच्या दुःखाचा उद्गार होत, वैयक्तिक घरगुती अडचणींचा, हाल अपेष्टांचा नव्हे. मुलतानीने मला उदास वाटते, साऱ्या हिरवळीला ती अश्रूंची बुथी चढवते. आपल्या संगीतात उद्दीपन नाही, त्यामुळे वीरवृत्ती वा हास्य यांचे जागरण होत नाही. ताना म्हणजे अनिर्बंध विहार नव्हे, तर संगीतकारांचा अंगभूत आनंद. समेमुळे भारतीय तालांना मात्रांच्या आघातांपासून मोकळीक मिळत नाही, तसे पाश्चात्य संगीतात नसते.
साहित्याची दोन मुख्य साधने होत, संगीत आणि चित्रकला. चित्रकलेमुळे साहित्यास आकार आणि संगीतामुळे भावना लाभते. गीत हा साहित्य समीक्षकांच्या अखत्यारीतला विषय नव्हे. सामूहिक वाद्यवादनाचे बंगाली प्रयोग सहन करणे एक लाजिरवाणी बाब आहे. आपल्याला यामुळे जर आनंद होत असेल तर खरे तर अपराधी वाटायला हवे. आपल्याजवळ नसेल तर ते घ्यायला आठवड्याचा बाजार उपयुक्त असतो. आजचा नवजागरणाच्या कालाचा असा बाजार पूर्वी कधीच भरला नव्हता. चांगले ते आवडावे असे वाटत असल्यास साधना करायला हवी. टागोरांचं लिखाण बोचरही असे. उदाहरणार्थ ते लिहितात, महाराष्ट्राने हिंदुस्थानी संगीताला कौल दिला कारण बंगाल आणि दक्षिण भारताप्रमाणे त्याला स्वतःची संस्कृती नव्हती. असलीच तर 1875च्या आसपास ती लयाला गेलेली होती. अर्थात हे काही खरं नाही, पण टागोरांचं तसं मत होतं हे खरं, निदान त्या काळी तरी. अंधजने देहयालो मृतजने देहप्राण तुम्ही करुणा मृत सिंधू कर करुणा कनादान सुष्ट हृदय मामा धारे सिंचः शुष्टनयान आ प्रभु प्रेम सलिल धारे सिंचः शुष्टनयान अंधजने देहयालो तुम्हारे जागे नाही सारे तुम्ही डाको डाको तुम्हा होते दूरे जे जाय सारे तुम्ही राखो राखो त्रिशित जे जन धीरे तव सुधा सागर तीरे जुड़ा सहारे नेहनी रे सुधा कराओ हे पार जुड़ाओ सहारे नेहनी रे सुधा अंधजने देहयालो मृतजने देहप्राण सुष्ट हृदय मा